सोलापुरात महिला महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले असून कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कैलासवासी सिद्धराम साखरे यांच्या स्मरणार्थ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमाने ही चौथी स्पर्धा आयोजित केली जात आहे. 28 ते 29 मार्च 2026 दरम्यान सायंकाळी 5 ते 9 या वेळेत हरिबाई देवकरण प्रशाला होम मैदान येथे ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित महिला आणि पुरुष पैलवान सहभागी होणार असून महिला शक्तीचा थरारक संग्राम पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे महिला महाराष्ट्र केसरी विजेत्यास किया सॉनेट कार तर उपविजेत्यास बुलेट दुचाकी असे आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. विविध गटांमध्ये रोख पारितोषिकही ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार असून मेघना बोर्डीकर आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय अनेक मान्यवर आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. निर्जरा केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती साखरे यांच्या पुढाकारातून आयोजित या स्पर्धेमुळे महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेला नवी ऊर्जा मिळणार असून सोलापूर पुन्हा एकदा कुस्तीच्या रंगभूमीवर झळकणार आहे. वर्षी निर्जरा केअर फाउंडेशन सोलापूरमध्ये भव्य कुस्तीचं आयोजन करत असते, कारण की या कुस्तीशी माझ्या वडिलांचा खूप जवळचा संबंध असल्यामुळे त्यांच्या प्रेरणेतून मी तो वारसा पुढे नेत आहे आणि म्हणून आमची फाउंडेशन त्यासाठी दरवर्षी मोठ्या भव्य याच्यामध्ये स्पर्धा आयोजित करत असते. तर यावर्षी आम्ही एक पाऊल पुढे टाकत महिला महाराष्ट्र केसरीचं आयोजन हातात घेतलेलं आहे आणि ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने सहकार्याने ही गोष्ट एकदम सक्सेसफुल व्हावी ही मी आवाहन करते. तर महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा शनिवारी आणि रविवारी 28 आणि 29 तारखेला हरिबाई देवकरण शाळेमध्ये होणार आहे. संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. सकाळी मुलींचं वजन होईल, त्यांचं मेडिकल त्यांचं सगळं नियोजन केलेलं आहे. तर त्याच पद्धतीने मुलींचं राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांची जेवणाची खाण्याची अशा पद्धतीने फाउंडेशनने सर्व गोष्टींच्या मुलींच्या नियोजनाची व्यवस्था आणि तसेच विजेत्या महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणाऱ्या मुलीला आम्ही पहिल्या विजेत्या पैलवानाला आम्ही सोनेट कार आणि दुसऱ्या उपविजेत्याला बुलेट म्हणून आम्ही ठेवलेली आहे. तसेच चांदीची गदा पण आहे आणि इतर वजन गटातील मुलींना 51,000 प्रथम क्रमांकाला, द्वितीय क्रमांकाला 25,000 आणि तृतीय क्रमांकाला 15,000 आणि चतुर्थ नाहीये, पुन्हा एकदा तृतीय क्रमांकालाच 15,000चं मानधन आम्ही देत आहे. 28 व 29 मार्च रोजी सोलापूर येथे भव्य महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी 10 वजन गटामध्ये या स्पर्धा होत आहेत. तसेच ओपन पुरुष 30 किलो पासून ते 125 किलो पासून 13 गटामध्ये पुरुषाच्या ओपन स्पर्धा होत आहेत. या दोन्ही स्पर्धा या हरिबाई देवकरण प्रशालेमध्ये 3 मॅचचे नियोजन केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आहेत तिथे उपस्थित राहणार आहेत. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या खेळाडू चांदीची गदा, सेनेट कार प्रथम क्रमांकास, द्वितीय क्रमांकास बुलेट व प्रत्येक गटातील विजेत्यास 51,000 रुपये, 25,000 रुपये व तृतीय क्रमांकास 15,000 रुपये असे पारितोषिक राहील. तसेच पुरुषामध्ये 30 किलो पासून ते 125 किलो, 30 किलो पैलवानला 5,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 2,500 रुपये, तृतीय क्रमांकाला 1500 ह्या हिशोबाने 13 वजन गटातील विजेत्यास भव्य असे बक्षीस देण्यात येत आहे. हे नियोजन निर्जरा फाउंडेशनच्या सर्वेसर्वा स्वातीताई आळीमोरे हे आपले सोलापूरचे नामांकित पैलवान सिद्धराम साखरे जे महाराष्ट्र व कर्नाटकातील एक सुप्रसिद्ध पैलवान होते, त्यांच्या स्मरणात गेली 4 वर्षे तरी भव्य स्पर्धा घेत आहेत. आम्ही 4 वर्षे पुरुषाच्या स्पर्धा घेत होतो, पण आमच्या ताई महिला अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी आग्रह धरल्यावर
महिला राज्यस्तरीय स्पर्धा आपण प्रथमतः सोलापुरात घेत जातो. आणि सोलापूरचं भूषण 1987ला आपण सोलापूरला पार्क स्टेडियममध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यापूर्वी घेतलेल्या आहेत. 1998 साली सोलापूर, 88 साली सोलापूर हिंद केसरी स्पर्धा घेतलेल्या आहेत. 2011 साली आपले धवलसिंग मोहिते पाटील साहेब हे अकलूजला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतलेल्या आहेत. आणि सोलापूरचं तसं कुस्ती आणि सोलापूर एक समीकरण आहे. मी सर्वांना एक नम्र विनंती करतो, हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे, त्या सर्वांनी आपण उपस्थित राहावे. कुस्ती स्पर्धा आयोजित करत असताना आणि मेकाले साहेबांचे सर्व टीम आणि आमच्या जिल्हा परिषद गटाचे पालकत्व घेतलेले सागरदादा कत्ते साहेब यांच्या नेतृत्वात, त्यांच्या पाठिंब्याने आज आमची स्वातीताई तसंच सोमनाथ आळेमोरे साहेब यांनी आज मुरलीधर मोहोळकर साहेबांच्या जवळ जाऊन आज महाराष्ट्राचे सर्व कुस्तीगरांना भेटून हे जे मोठं कुस्ती स्पर्धेचं आयोजन महिलांचं केलं आहे, हे कौतुकास्पद आहे आणि सोलापूर जिल्ह्याचं भूषण आहे. आणि सोलापूर जिल्ह्याचं भूषण कशासाठी, बाकीचे राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना ते करत असतात, परंतु एखाद्या कुस्ती क्षेत्रात, एखाद्या क्रीडा क्षेत्रात, एखाद्या प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्राला एक महिलांचं जे क्रीडा स्थान मोकळं करून दिलं असे करण्याचं काम सोलापूरच्या मातीतून जन्मलेली आमची स्वातीताई व त्यांचे पती सोमनाथ यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला एक अभिमानाची गोष्ट, मी त्या गावातला नागरिक आहे, त्या गावातल्या लहानाचं मोठं होत असताना सिद्धू मामाच्या नेतृत्वाखाली, सिद्धू मामाच्या प्रेरणेने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलोय आणि आम्हाला हे घडविण्याचं काम त्यांनी केलंय. आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींना एक विनंती, हे राजकारणाचं व्यासपीठ नाही, एक आपल्याला क्रीडा स्पर्धा आपण आयोजित केलंय, महिला क्रीडा आयोजित केलंय. सर्वांना एक विनंती करतो, कुठल्याही प्रकारचं हे न करता सपोर्ट करा. बोरामणी गावचा असू दे, आपल्या तालुक्याचा असू दे, सोलापूर जिल्ह्याचं उन्नतीसाठी थोडं म्हणजे प्रोत्साहित करा आणि तुम्ही सर्वजण सहकार्य करा. आणि तेवढंच मी या वतीनं एक सिद्धू मामाचं एक पट्टा म्हणून किंवा सिद्धू मामाचं एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो आणि सर्वजण सहकार्य करा.